हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, कानिपनाथ भगवान की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। आजूबाजूला समोर बसलेल्या सगळ्या दुखित अंतकरणाने जे या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांना सगळ्यांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे की निंबाखाली बसलं तरी ऐकायला येतं आणि मंडपात बसलं तरी ऐकायला येतं, पण मला असं वाटतं आपण सगळ्यांनी पगार परिवाराने जी या ठिकाणी मंडपाची सुविधा केलेली आहे, सर्वांना विनंती आहे की कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसावं, जेणेकरून कार्यक्रमाची या ठिकाणी शोभा वाढण्यासाठी समोरच्या सर्वच व्यक्तींना नम्र आणि कळकळीची विनंती आहे। आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, मनोनी तुआ झुंजावे पंडू कुमरा, महायोग पीठे तथे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, कलावज्ञ जीवोदरार्थावतारं, कलाकांकतेजोधिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार्यदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसे सदा नम्र माथा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील दुसऱ्या अध्यायातील 18व्या श्लोकाखालील 136व्या क्रमांकाची ओवी आपल्या आजच्या या निरूपणासाठी तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या सेवेसाठी नवे या पगार परिवाराने ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला त्या कार्यक्रमाचं निमित्त साधून त्या ओवीची या ठिकाणी निवड केलेली आहे। प्रस्तुत ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय भगवंताच्या मुखामधून अर्जुनाला उपदेश करत असताना
तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि ते समोर ठेवून ते सांगत आहे की आणि शरीर जात आघवे, हे जे आपलं शरीर आहे ना, हे संपूर्ण शरीर हे नाशिवंत स्वभावे, की हे संपूर्ण शरीर काय आहे, नाशिवंत आहे. म्हणजेच जन्माला आलेला प्रत्येक माणसाचा जो मृत्यू आहे हा मृत्यू निश्चित आहे. जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट ज्या शरीराचा आधार घेऊन या ठिकाणी जन्म घेते आहे ते शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. जर आपला हा देह काळाचा आहे, आपण कमवलेलं हे जे धन आहे हे जर कुबेराचं आहे, तर माणसाचं त्या ठिकाणी काय आहे. अजून आपल्याला तुकोबराय या ठिकाणी सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, की तुम्हाला मिळालेलं हे जे शरीर आहे हे शरीर नाशिवंत आहे आणि नाशिवंत शरीर एक ना एक दिवस त्या ठिकाणी जाणार आहे. मग बाबा रे, जर हे शरीर नाशिवंत आहे आणि नाशिवंत आघवे, हे जर सगळं शरीर संपूर्णपणे नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, तर मग तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे. हे अर्जुनाच्या रूपामधून या ठिकाणी जेव्हा भगवान गीतेमध्ये त्या ठिकाणी सांगतात की मग काय कर अर्जुना, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. पंडुकुमारा म्हणजे पांडू राजाचा जो मुलगा आहे अर्जुन, म्हणून त्याला पंडुकुमार असं म्हटलेलं आहे. आणि अर्जुना, एक तू काम कर, जर हे शरीर नाशवंत आहे तर तू या ठिकाणी रणांगणामध्ये काय केलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे, असा या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. कारण माणूस काय करतो की एखाद्या गोष्टीसाठी आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म असतं ना, ते कर्म तो त्या ठिकाणी सोडतो. मुळात अर्जुनाला हा उपदेश करण्याचं काय कारण होतं, हे कारण आपण पार्श्वभूमी याची पाठीमागची समजून घेतली पाहिजे. आणि ती पार्श्वभूमी अशी आहे की अर्जुन युद्धासाठी आपला स्वतःचा रथ त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांना सांगतो की दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करा. रथ मध्यभागी उभा झाल्यानंतर जेव्हा तो समोर बघतो की सगळे माझे नातेवाईक, ज्यांनी मला विद्या दिलेली आहे, ज्यांनी मला मांडीवर खेळवलेलं आहे, असे गुरु द्रोणाचार्य असेल, गुरु भीष्माचार्य असेल, गुरु कृपाचार्य असेल, माझे सगळे इतर नातेवाईक असतील, आणि ह्या सगळ्या नातेवाईकांबरोबर मला युद्ध करायचं आहे, मला यांना मारायचं आहे, अशा पद्धतीचा मोह त्या अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि निर्माण झालेल्या मोहामुळे तो आपलं शस्त्र खाली ठेवतो. खाली ठेवलेलं शस्त्र भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी बघतात की अरे, ज्या मोहाने हे संपूर्ण जग व्यापलेलं आहे तोच मोह या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये देखील निर्माण झाला. आणि मग जर या मोहाचं निराकरण करायचं असेल, याची जर निवृत्ती करायची असेल, तर त्याला तो ज्या शरीराच्या रूपाने त्याने ह्या सगळ्या संबंधाचा मोह धरलेला आहे त्याच्या संदर्भाने याला सांगणं गरजेचं आहे. आणि ते सांगण्यासाठी या शरीराची नश्वरता या ओवीच्या माध्यमातून अर्जुनाने भगवंताच्या मुखातून ऐकलेली आहे. आणि ही जी नश्वरता आहे, ही नश्वरता आपल्या सर्वांसाठी या निमित्ताने अत्यंत गरजेची आहे. ओवीच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की आज या पगार कुटुंबामधील मातोश्री आमच्या श्रद्धेय आदरणीय मामी अर्थात कैलासवासी सरुबाई राजाराम पगार यांना आज या इहलोकीची यात्रा संपवून 10 दिवस पूर्ण झालेले आहे. आजपासून बरोबर 10व्या दिवशी त्यांनी आपल्या या दरेगाव नगरीचा, आपल्या या कर्मभूमीचा निरोप घेतला आणि त्या परलोकीच्या यात्रेसाठी त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. ज्या आईचा, ज्या मातेचा
दशक्रिया विधीचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आहे. त्यांच्या जाण्यानं या पगार परिवारावर, या संपूर्ण दरे गावावरती जे एक दुःखाचं सावट पसरलं, दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी त्या परिवारावरती आला, त्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी आपल्या वाट्याला आलेले जे काही कर्म असेल, मग ते पिंडदानासारखे कर्म असतील, जे प्रेतकल्प प्रकरणापासून तर माणसाच्या आत्म्याच्या या ठिकाणच्या गमनापर्यंत बोलण्याच्या ओघात त्या ठिकाणी मी पुढे बोलणार आहे. हे सगळे कैलासवासी सर्व ताईंच्या, सर्व आईंच्या निमित्ताने या ठिकाणी पगार परिवाराने घडवलेलं आहे. आज ज्या आई या कुटुंबामधून गेल्या, त्या गेल्यामुळे आमचे परमश्रद्धेय आदरणीय राजाराम हरी पगार यांच्या सुविद्य धर्मपत्नी त्यांच्या रूपाने या ठिकाणावरून गेलेल्या आहेत. त्यांना गेल्या 65 वर्षापूर्वी राजाराम हरी पगार आणि सरूबाई राजाराम पगार यांच्या संसार वेलीला लग्न ह्या एका बंधनामध्ये या ठिकाणी दरेगावमध्ये त्यांनी आणलेलं होतं. आणि 65 वर्षापूर्वी सुरू झालेला त्यांची ही संसार वेल ज्या वेळेस बहरत गेली, फुलत गेली, त्यावेळेस त्या संसार वेलीवरती त्यांना 4 गोंडस मुलं आणि 1 कन्या असे 5 अपत्य या ठिकाणी त्यांनी आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये या संसार वेलीवरती त्यांनी या गावाला दिलेले आहेत. त्यामध्ये मोठा मुलगा भाऊसाहेब, मुलगी अलकाताई, 2 नंबरचा मुलगा हिरामन मास्तर, 3 नंबरचा मुलगा बाळू पटेल आणि 4 नंबरचा मुलगा गोरखराव असे 4 मुलं आणि 1 मुलगी या संसार वेलीवरती लटकलेले, लगडलेली ही जी गोंडस अपत्य आहेत ती या पगार परिवारामध्ये आजही फलत फुलत आहेत. आणि मग या सगळ्यांनी आईच्या प्रेमामधून, आईच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती आपल्यामधून जातो ना, ती व्यक्ती त्या कुटुंबामध्ये अनेक नात्यांना पोरकं करून जाते. कारण ती जी आई असते, ती आई कुणाची तरी पत्नी असते, कुणाची तरी आई असते, कुणाची तरी ती आत्या असते, कुणाची मामी असते, कुणाची मावशी असते आणि नातवांची आजी असते. आणि असं प्रेमळ नातं या पगार परिवाराला सोडून जाऊन 10 दिवस झालेले आहे. खरं तर आईंचं वय साधारणतः जाताना 80 वर्षाचं होतं. आणि त्या 80 वर्षाच्या वयापर्यंत, कारण ज्या व्यक्तीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहे त्याचं जीवन पण थोडासा उलगडून सांगणं हे सुद्धा कर्तव्य असतं. आणि म्हणून 80वी वर्ष जरी ते त्या ठिकाणी इथून गेलेले असतील तरी वयाच्या साधारणतः 55 वर्षापर्यंत त्या मातेला एकच किडनी होती ही त्या आईला माहीत सुद्धा नव्हती. आणि मग तोपर्यंत 4 मुलं, 1 मुलगी, सगळ्या काळ्या आईची सेवा आणि रात्रंदिवस कष्ट अशा परिवारामध्ये काम करत असताना कुठेही त्याचा मागमूस सुद्धा लागला नाही की कुठेतरी शारीरिक कमतरता आहे. आणि मग जेव्हा 1999ला आमच्या हिरामन मास्तरने चेक करायला नेलं त्यावेळेस कळालं की आईला एकच किडनी आहे. आणि तरी सुद्धा कोणत्याही पद्धतीने खचून न जाता डॉक्टर सांगेल ती शेवटची आज्ञा ही या ठिकाणी या आईनं मानली. आणि पुढच्या 20 वर्ष कोणत्याही पद्धतीने ॲडमिट न होता आयुष्य या ठिकाणी या मुलांच्या पाठीमागे भक्कमपणे ती आई उभी राहिली. नंतर आत्ताच्या 5 वर्षाच्या काळामध्ये डायलिसिस सारखी, कारण संपूर्ण जी एक किडनी होती ती किडनी त्या ठिकाणी निकामी झाली. आणि म्हणून डायलिसिस सारखी जी प्रक्रिया आहे ती गेल्या 5 वर्षापासनं मग त्या ठिकाणी भाऊसाहेब असेल, हिरामन मास्तर असेल, बाळू काका असेल किंवा गोऱ्या तात्या असेल, अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सचोटीने या मातेच्या पाठीमागे उभे राहिले. आणि हे पाठीमागे उभं राहण्याचं जे बळ दिलं ना, तर ते बळ सुनांशिवाय मिळणं अशक्य आहे. कारण आई आहे म्हणून मुलं लाख पळतील हो, पण ज्या 4ही सुना आहेत
त्या चारही सुना ह्या चार लेकीसारख्या त्या ठिकाणी आईच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. आणि त्यातही प्रामुख्याने ज्यांच्या समवेत आईने सगळ्यात जास्त काळ घालवला त्या दोन्ही तिन्ही सुनांमध्ये सुद्धा चारही सुनांचा त्या ठिकाणी त्यांना भक्कम पाठिंबा लागला आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या आईची सेवा केलेली आहे. अनेक नातू, लेकीच्या नात्यानं पंतू या कुटुंबामध्ये सगळ्यांना पोरकं करून आई या ठिकाणाहून गेलेल्या आहे. त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नक्कीच त्यांना या कुटुंबातून त्यांना सद्गती मिळेल असा भाव मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ओवीच्या निरोपणाकडे वळतो. आज या ठिकाणी जी आपल्या समोर प्रस्तुत केलेली ओवी आहे तर ती ज्ञानेश्वरी मधली आहे, 2ऱ्या अध्यायामधली आहे, 18व्या श्लोकाखाली आहे आणि 136व्या क्रमांकाची आहे. ओवीचा अल्पसा परिहार देत असताना मी त्या ठिकाणी सांगितलं की ओवी ही आपलं संपूर्ण शरीर आहे, हे नाशिवंत आहे आणि नाशिवंत शरीराची ओळख पटवून देण्यासाठी माऊलींनी भगवंताच्या मुखातून ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनासाठी ती ओवी आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे. जर आपलं हे सगळं शरीर नाशिवंत आहे तर आपल्याला गीतेने सुद्धा याच्या अगोदर एन.डी. पाटील सगळं सांगितलेलं आहे. गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं हे जे शरीर आहे ना तर ते शरीर वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यन्ति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. माऊली या श्लोकाच्या खाली निरूपण करताना सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. की ज्या पद्धतीने आपण एखादं जुनं वस्त्र टाकून देतो आणि आज जी नवीन वस्त्र त्या ठिकाणी आपण परिधान करतो तसं आपल्याला मिळालेलं हे जे शरीर आहे हे शरीर आपल्याला एक ना एक दिवस टाकून द्यायचं आहे आणि नवीन शरीरामध्ये त्या आत्म्याला त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. म्हणजेच भगवंताला एक सांगायचं आहे की मरतं ते शरीर आणि जो अमर राहतो तो काय आहे? आत्मा आहे. शरीर नश्वर आहे पण जो आत्मा आहे तर तो आत्मा त्या ठिकाणी अमर आहे. आत्मा फक्त काय करतो? तो एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतो किंवा प्रवेश करण्यासाठी तो आत्मा जुनं असलेलं जे शरीर आहे ते शरीर टाकून देतो. मग ते किती वयामध्ये टाकायचं हे मात्र त्या परमेश्वराने अगोदर ते सगळं आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे. ते कधीच आपल्याला त्या ठिकाणी असं नाही की तुमच्या हातात दिलेलं आहे की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते शरीर खाली टाकलं पाहिजे, असं नाही. दादा, नेहमी आपण अशा कार्यक्रमांमधून ओवी ऐकतो, उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. की जे जन्माला आलेला आहे ते एक ना एक दिवस नासणार आहे आणि नासल्यानंतर ते शरीर सोडून दिल्यानंतर पुन्हा तो जो जीवात्मा आहे तो दुसऱ्या जीवामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. तद्वत सर्व आईंचा जो आत्मा आहे तो आत्मा 10 दिवसापूर्वी या जुन्या असलेल्या शरीराला त्याने सोडलेला आहे आणि त्या आत्म्याला नवीन देहाची, नवीन शरीराची, नवीन योनीची चांगली सद्गती मिळावी त्यासाठी हे सगळे विधी आपल्याला करावे लागतात. आपलं हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं. कारण आई वडिलांची सेवा ही आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अतिशय लाख मोलाची सांगितली जाते. आणि मग जो आई वडिलांची सेवा करतो त्या व्यक्तीला, त्या कुटुंबामधील जी मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना एक वेळ एखाद्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी ते नाही गेले तरी चालेल, पण आई वडिलांची सेवा मात्र त्यांनी केली पाहिजे. कारण आपण नेहमी सांगतो की माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी. जर तुमच्या घरामध्ये आई वडील असेल तर जिवंत असणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर कुणी पाणी येऊ दिलं नाही तर त्या व्यक्तीला काशीला जाण्याची सुद्धा गरज नाही. इतकं महत्पुण्य त्याला लाभत असतं. आणि म्हणून ज्यावेळेस ज्ञानोबारायांना असं विचारलं की आई वडिलांचं काय महत्व आहे तर ज्ञानोबारायांनी तर असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या देहाची कुरवंडी करून ती ओवाळणी जरी त्या आई वडिलांच्या पुढे टाकली तरी सुद्धा त्यांच्या पुण्यामधून, त्यांच्या कर्तृत्वामधून तुम्हाला उतराई होता येणार नाही.
इतकं त्या ठिकाणी आई वडिलांचं महत् कर्तव्य त्या कुटुंबाप्रती असतं. आणि मग जर आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही एखादी गोष्ट केली पाहिजे तर ती काय केली पाहिजे, त्यात एक नंबरला अग्रक्रमाने नाव येतं मातृदेवो भव. की जी आई आहे ना, पहिल्यांदा तिला देव माना आणि देव मानून आईची सेवा करा. दुसरं जे स्थान त्या ठिकाणी आलेलं आहे ते आहे पितृदेवो भव. आपले जे वडील आहे ना, त्या वडिलांच्या त्या ठिकाणी वडिलांना देवासारखं माना आणि त्या वडिलांची सेवा करा. जोपर्यंत आई वडील हयात आहे तोपर्यंत तुम्ही परमार्थ करा. कुठेतरी तीर्थस्नानाला जाऊ नका असं शास्त्राचं म्हणणं नाही, जाच तुम्ही, पण ती जात असताना सुद्धा काय करा तर पहिल्यांदा आपल्या घरामधले जे देव आहे ना, त्या देवाची त्या आईवडिलांची सेवा करायला कुणी विसरू नका. हे आपण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जर आई वडिलांची सेवा करणं इतकी महत्त्वाची आहे तर मग एखादा पुरावा सांगा ना, की जर आई वडिलांनी कुणी सेवा केली आणि ती सेवा केल्यानंतर त्याला त्याचं काय फळ मिळालं तर मला सांगा. आपला संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण वारकरी संप्रदाय ज्या पंढरपूरला, ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आतुर झालेला असतो. आता पुढे आषाढी वारी येईल आणि वारीमध्ये लाखो भाविक त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. आणि मग ते पंढरपूरला जात असताना त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण पळत जातो, पण त्या पांडुरंगाला त्या ठिकाणी कुणी आणलेलं आहे, मला वाटतं याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ज्या पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेवले. त्या पुंडलिकानं काय केलं की जे परब्रह्म होतं ते परब्रह्म त्या ठिकाणी पंढरपूरला आणून उभं केलेलं आहे. आणि मग ते पंढरपूरला आणण्यासाठी त्याने देवाची भक्ती करत, देवाचं नामस्मरण करत खूप वेळ घालवला असं आपल्या कुठेच ऐकिवात येत नाही. तर त्याने काय केली, आपल्या आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचं फळ म्हणजे स्वतः भगवंताला त्या ठिकाणी पंढरपूरला यावं लागलं. आणि पुंडलिकाच्या मनोरथासाठी आजही गेल्या 28 युगांपासून त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी तिष्ठत उभे आहेत. तिष्ठत उभे आहेत म्हणजे पुंडलिकाने सांगितलं की जो कोणी आई वडिलांची मनोभावाने सेवा करल त्याचे सगळे मनोरथ पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी भगवंताने केलं पाहिजे. आणि तेच काम आजही पांडुरंग परमात्मा विटेवर उभं राहून त्या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी आई वडिलांची मनोभावाने सेवा केली पाहिजे. आज दशक्रिया विधी आणि दशक्रिया विधी का करायचा यासाठी मी फक्त 5 मिनिट घेतो. कारण काय होतं, आपण एखादा विधी करतो पण तो विधी का केला पाहिजे याच्या पाठीमागचं गमक सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आई वडिलांची सेवा ही आपण अनेकदा ऐकलेली आहे. आज पगार परिवाराने हा जो दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे तो 3 भागामध्ये आहे. पहिला आहे पिंडदान, दुसरा आहे ज्ञानदान अर्थात नामदान आणि तिसरं जे आहे ते आहे अन्नदान. पिंडदान का करायचं तर आपलं जे गरुड पुराण आहे त्या गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे. गरुड पुराण हा भगवान विष्णू आणि गरुडाचा संवाद आहे. आणि या संवादामध्ये प्रेतकल्प नावाचं एक प्रकरण आहे. आणि प्रेतकल्प प्रकरणामध्ये ज्या वेळेस आपल्या या देहामधून प्राणोत्क्रमण होतं ना, ते प्राणोत्क्रमण झाल्यापासून तर 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत म्हणजे वर्ष श्राद्धपर्यंत ज्या विधी आहेत त्या विधींचे 3 टप्पे केले जातात. आणि हे जे 3 टप्पे आहे ना त्याला प्रेतकर्म संस्कार असं सांगितलेलं आहे. या प्रेतकर्म संस्कारामधला पहिला टप्पा आहे, मला कर्मकांडाकडे घेऊन जायचं नाही आहे. प्रेतकल्प प्रकरणातला पहिला जो टप्पा आहे तो आहे अंत्यविधीपासून तर राखेपर्यंतचा टप्पा. म्हणजे ज्या वेळेस शरीरामधून प्राणोत्क्रमण होतं तिथून तर राखेपर्यंतचा जो टप्पा असतो, जो विधी आपण सगळा करतो ना त्याला तो आहे पहिला टप्पा. दुसरा जो टप्पा आहे तो आहे राखेपासून तर आजच्या दिवसापर्यंतचा टप्पा अर्थात 13व्या दिवसापर्यंतचा टप्पा. खरं तर असं आहे, गरुड पुराण सांगतं की दररोज त्या ठिकाणी एक पिंड पाडायचा आणि ज्या ठिकाणी आपण अंत्य संस्कार केलेले असतात त्या ठिकाणी तो पिंड त्या ठिकाणी समर्पित करायचा किंवा अगदी त्याचं तर्पण विधी सुद्धा पूर्ण करायचा. पण आपण 10 दिवस
कोणताही पिंड पाडत नाही आणि 10व्या दिवशी आपण 10 पिंड एकत्र पाडतो. म्हणून आजची जी दशक्रिया विधी आहे ना, त्याला म्हणतात नवमिश्र श्राद्ध. आणि मग हे जे नवमिश्र श्राद्ध आहे ती म्हणजे आजची दशक्रिया विधी आहे की ज्या दिवशी 10 पिंड 10 दिवसाचे त्या आत्म्याला आज समर्पित केले जातात. 13 दिवस तो आत्मा या कर्मभूमीमध्ये ज्या ठिकाणाहून तो आत्मा गेलेला आहे त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य असतं. म्हणजेच आज हा जो सगळा विधी होतो आहे ना, हा विधी अप्रत्यक्षपणे तो आत्मा या ठिकाणी बघतो आहे. आणि म्हणून आपण या सगळ्यांनी ही कर्म केली पाहिजे. अनेक जण सांगतात सध्या आता एक विज्ञानाचं युग आलेलं आहे की मेल्यानंतर काय शिल्लक राहतं, कशाला हे सगळं केलं पाहिजे. पण हिंदू धर्म संस्कृती आपल्याला सांगते की माणूस गेल्यानंतर जर 13 दिवस तो आत्मा या ठिकाणी बघतो की अरे या सगळ्या कुटुंबासाठी, या सगळ्या लोकांसाठी मी जेवढं केलं तेवढं जर समजा 13 दिवसाची किंवा वर्ष श्राद्धापर्यंत जर त्या कुटुंबामधून मला काहीही जर मिळालं नसेल तर मग मी हे सगळं करतो ते कशासाठी. अहो त्यांचं सोडा, गेलेल्याचं सोडा. आज आपण या ठिकाणी बसलेलो आहे, जर आपलंच कुणी करायला जर शिल्लक राहिलं नाही तर मग आपण ज्यासाठी जगतो ते जगणं दादा तरी काय उपयोगाचं राहील. आणि म्हणून जे दशक्रिया विधी आहे त्या दिवशी 10 पिंड पाडून त्या ठिकाणी नवमिश्र श्राद्ध केलं जातं. आणि 13व्या दिवशी 13 पिंड पाडून त्या ठिकाणी किंवा पिंडदान करून 13व्याचा कार्यक्रम केला जातो. त्याला पुराण श्राद्ध असं म्हणतात. म्हणजे नवमिश्र श्राद्ध 10व्या दिवशी होतं, 13व्या दिवशी पुराण श्राद्ध होतं. आणि तिसरा जो टप्पा आहे तो आहे 13व्या पासून तर संपूर्ण प्रत्येक महिन्याचा धरून 12 महिन्याचा म्हणजे वर्ष श्राद्धाचा. आणि हा जो वर्ष श्राद्धाचा जो पूर्ण टप्पा आहे ना, तर त्या टप्प्यामध्ये 12 महिने झाल्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध घातलं जातं. हा प्रेतकल्प प्रकरणाचा पिंडदानाचा तिसरा टप्पा आहे. आणि असं गरुड पुराण सांगतं की ज्या दिवशी 12 महिने पूर्ण होतात त्या दिवशी आपला जो आत्मा असतो तो आत्मा त्या ठिकाणी 16 भुवनामधून प्रवास करत चित्रगुप्ताच्या नगरीपासून धर्मराजाच्या नगरीपर्यंत जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सद्गती मिळते. आणि म्हणून आपण पिंडदान केलं पाहिजे, दशक्रिया विधी केली पाहिजे, 13वा केला पाहिजे, वर्ष श्राद्ध केलं पाहिजे असं धर्मशास्त्र सांगतं. प्रवचन का ठेवावं, कीर्तन का ठेवावं, ज्ञानदान नामदान का त्या ठिकाणी करावं, त्याच्यासाठी आपल्याला जर एक वेगळं उदाहरण मी देतो. एकदा काय झालं, कारण आजची जी परिस्थिती आहे, आज आपल्या सगळ्यांची जी मानसिकता आहे, दुःखित अंतकरणाने आपण या ठिकाणी सगळेजण आलेलो असतो. आणि त्यावेळेस जर आपल्याला एखादा उपदेश केला ना तर त्या उपदेशाचा आपल्या जीवनावर खोल असा परिणाम होत असतो. एरवी तुम्ही आनंदाच्या क्षणामध्ये जर एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली ना तर लवकर तुमच्या लक्षात येणार नाही, तुम्ही लक्षात पण ठेवणार नाही. पण जर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो ना तेव्हा म्हणतो की अरे आपल्या जीवनाचं काय खरं आहे. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते टिकत नाही पण ते टिकलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी केलेला उपदेश हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून अशा कार्यक्रमांमधून प्रवचन आणि कीर्तनाचं आयोजन असतं. एक फकीर असतो आणि फकीर चौकामध्ये येऊन बसलेला असतो. पूर्वीचा काळ होता, त्या भागामधला जो राजा असतो, असं समजा की दरेगावचं आपलं मारुती मंदिराचा चौक आहे आणि त्या चौकामध्ये एक फकीर येऊन बसलेला आहे. तो फकीर बसल्यानंतर राजा घोड्यावरती येतो आणि घोड्यावर आल्यानंतर तो जो राजा आहे ना त्या चौकाजवळ येऊन थांबतो. त्याला कोणी माणूस दिसत नाही, त्याला फकीर दिसतो. आणि मग तो त्या फकीराला विचारतो, फकीर हिंदीमध्ये बोलतो, त्या फकीराला तो राजा विचारतो की बस्ती किधर है, बस्ती किधर है, बस्ती. त्या फकीराला काही कळत नाही, फकीर काहीच बोलत नाही. आणि फकीर सांगतो की आपल्या मारुती मंदिरापासून तो असा हात करतो आणि सांगतो की बस्ती इधर है. असं सांगितल्यानंतर त्या राजा पुन्हा घोड्याला टाच मारतो आणि त्या बाजूकडे जातो. पुढे जाऊन बघतो तर त्या ठिकाणी 3-4 प्रेत त्या स्मशानभूमीमध्ये जळत असलेले त्या राजाला दिसतात. राजाला राग येतो की अरे मी या फकीराला विचारलं बस्ती किधर है, यानं मला काय दाखवलेलं आहे. तो राजा पुन्हा परत येतो. आल्यानंतर त्या फकीराच्या एक त्या ठिकाणी तोंडात लावतो आणि त्याला सांगतो की या भागाचा मी राजा आहे आणि तुला चुकीचं सांगितलं तू. तो फकीर शांत त्या ठिकाणी बसतो आणि ते विचारतो की राजे साहेब मेरी कुछ गलती हुई, तुमने पूछा बस्ती किधर है, मैंने आज तक मी आतापर्यंत काय पाहिलेलं आहे की
इधर से उधर जाते वक्त बहुत सारे लोगों को देखा, लेकिन उधर से इधर आते आज तक किसी को नहीं देखा। मुझे लगा जिधर लोग बसते हैं वो बस्ती है, मेरी क्या गलती है? मराठीत सांगतो, त्या राजाला ज्यावेळेस राजानं असं विचारलं त्यावेळेस त्या फकीरानं सांगितलं की वस्ती त्या बाजूला आहे. तिथं गेल्यावर त्याने स्मशानभूमी बघितली. राजाला राग आला, इकडे येऊन त्याने फकीराला मारला आणि जेव्हा विचारलं तेव्हा त्या फकीराने सांगितलं की राजा, अरे आतापर्यंत या वेशीमधून या मारुती मंदिरापासून जो त्या भागाला गेला ना तो आतापर्यंत इकडे परत आला नाही. मला असं वाटलं अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन बसले म्हणून त्याला वस्ती म्हणतात. माझी काय चूक झाली? आपली गंमत अशी झालेली आहे, कोणी जर आपल्याला खरं सांगायला लागलं ना तर खरं आपल्याला पटत नाही. आणि म्हणून आपलं शरीर नश्वर आहे, हा देह कामाचा नाही, हे जर आपण ऐकलं ना तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. इथून निघालो की ते विसरून जातो आणि पुन्हा मी आणि मितूपणाचं जे स्वार्थाचं मोहाचं जे आपल्यावरती जे गारुड रचलेलं आहे ना त्या गारुडामध्ये आपण सगळे पुन्हा दंगून जातो. प्रवचनाची, कीर्तनाची, कथेची गरज का असते? श्रीमद भागवत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. नसेल माहीत तरी त्याच्यामध्ये मला कथा सांगायची नाही, फक्त त्याच्यातलं एक मर्म सांगायचं आहे. गोकर्ण आख्यान सगळ्यांना माहीत आहे. त्या गोकर्ण आख्यानामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे की एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण असतो आणि त्याची पत्नी असते धुंदुली. त्यांना मुलबाळ नसतं. एक साधू त्यांच्याकडे येतो आणि तो साधू म्हणतो की कुछ चाहिए क्या, आपल्याला काही पाहिजे का? त्यावेळेस तो आत्मदेव सांगतो की ज्याने आतला देव ओळखला त्याला काहीच मागण्याची गरज शिल्लक राहत नाही. मात्र धुंदुली होती आणि बाईचा स्वभाव आहे की शक्यतो काही मागितल्याशिवाय बाई सोडत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनामधला नव्हे बोल्लोबांच्या जीवनामधला एक प्रश्न उदाहरण सांगितलं जातं. बोल्लोबा आणि कनकाई ज्यावेळेस विठ्ठल मंदिरात गेले त्यावेळेस बोल्लोबांनी काहीच मागितलं नाही, तुकोबारायांनी काहीच मागितलं नाही, पण त्या ठिकाणी कनकाई मागितल्याशिवाय राहिली नाही किंवा आवलीनं सुद्धा मागितल्याशिवाय सोडलं नाही. आणि म्हणून ती धुंदुली त्या ठिकाणी म्हणाली की सगळं आहे पण काय नाहीये, मूल नाही आहे. आणि मग त्यावेळेस त्याने एक फळ दिलं. ते फळ दिल्यानंतर सांगितलं की एवढं फळ तू खा, तुम्हाला मूल होईल. आणि मग ते फळ तिने घेतलं. घेतल्यानंतर घरात गेली आणि घरात गेल्यानंतर बाईनं एखादी गोष्ट बाईला कळाली आणि तशीच ठेवली असं कधी होत नाही. तिने लगेच ताबडतोब आपल्या आईला विचार, आपल्या बहिणीला विचार, आपल्या मैत्रिणीला विचार, हा जो स्वभाव आहे त्यानुसार त्या धुंदुलीनं आपल्या बहिणीला विचारलं की असा एक साधू आला होता आणि त्या साधूनं फळ दिलं. तो म्हणे हे फळ जर खाल्लं तर तुला मुलगा होईल, मी काय करू? त्यावेळेस त्या बहिणीनं सांगितलं, अगं फळाने कुठं मुलं होते असते का? एक काम कर, मला 5 मुलं आहे, आताही मी गरोदर आहे, तू फक्त 9 महिने गरोदर असण्याचं नाटक कर. ज्या वेळेस माझ्या पोटी हा मुलगा जन्माला येईल तो मुलगा मी तुला देऊन टाकेन आणि तुला मुलगा झाला असं तू त्या ठिकाणी तुझ्या पतीला सांग. तद्वत त्या धुंदुलीनं तसंच नाटक केलं आणि जे फळ दिलेलं होतं ते फळ उकिरड्यावर फेकून दिलं. उकिरड्यावर फेकलेलं फळ एका गायीनं खाल्लं. त्या गायीच्या पोटामध्ये गर्भधारणा झाली आणि ज्या वेळेस त्या धुंदुलीला मुलगा झाला तो मुलगा तिने धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला, तो मुलगा त्या धुंदुलीला त्यांनी देऊन टाकला. आत्मदेवाला सांगितलं की आपल्याला मूल या ठिकाणी झालेलं आहे आणि मग आता नाव काय ठेवायचं? तसं नाव ठेवण्याचा प्रकार सुद्धा वेगळाच असतो. आईचा अर्ध, बापाचा अर्ध आणि म्हणून नाव ठेवलं जातं. पूर्वीच्या काळात देवाची, धर्माची, संताची, चांगल्या शूरवीरांची नावं ठेवली जात होते. आजकाल थोडंसं नावं ठेवण्याचा प्रघात सुद्धा वेगळा झालेला आहे आणि त्या काळात सुद्धा त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुलीचा अर्ध घेतला आणि नंतर पुढचा कारी घेतला आणि मग असं धुंदुकारी नाव ठेवलं. पण त्या गायीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला ज्याचे कान गायीसारखे होते आणि शरीर माणसासारखं होतं. त्याचं नाव ठेवलं गोकर्ण म्हणजेच गोकर्ण. आणि ते जे गोकर्ण आख्यान आहे ते गोकर्ण आख्यान श्रीमद भागवतात येतं. मला सांगायचं फक्त एक आहे की जो धुंदुकारी होता तो अतिशय दुराचारी, अतिशय व्यभिचारी त्या ठिकाणी निघाला आणि पुढे जाऊन तो वेश्येकडे जाऊन त्या वेश्येनं त्याच्या तोंडामध्ये विस्तव कोंबून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. मात्र इकडं जो गोकर्ण होता, जो साधूच्या प्रसादातून जन्माला आलेला होता, तो अतिशय सदाचारी मुलगा होता. आणि मग जेव्हा त्या भाऊ म्हणून त्याला पुढे वाढवलेलं होतं, जेव्हा त्या धुंदुकारीचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून गयेला गेला. गयेला जाऊन त्याचं श्राद्ध घातलं. खरं तर गयेचं आख्यान आणखीन वेगळं आहे.
गयेलाच जाऊन श्राद्ध का घातलं जातं? तिथं पितृश्राद्ध म्हणजे पितृगया आणि मातृगया हे दोन भाग आहे. वडील गेलेले असेल तर पितृगयेला जातात आणि आई गेलेली असेल तर ती मातृगयेला जातात, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी. आणि मग जेव्हा ते त्या ठिकाणी त्या धुंदुकारीच्या कार्यक्रमासाठी गेले, त्यांनी पिंडदान केलं. आणि पिंडदान केल्यानंतर गयेचं जे महत्व आहे ते याच्यासाठी आहे की गयासूर नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस उन्मत्त झालेला होता आणि त्या उन्मत्त झालेल्या राक्षसाला कुठेतरी शांत करावं म्हणून तिथल्या साधूंनी, ऋषींनी भगवान विष्णूंची आराधना केली. आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं तर त्या गयासुराच्या छातीवरती पाय दिला. त्याला पाताळात घालणार तेवढ्यात त्या गयासुराने सांगितलं की भगवान तुम्ही मला पाताळात नेणार आहेत, पण मला एक वर द्या की हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र गया नावाने या ठिकाणी ओळखलं गेलं पाहिजे. आणि या ठिकाणी जो कोणी आपल्या वडिलांची, आपल्या आईंचं श्राद्ध करण्यासाठी येईल त्यांना मोक्ष मिळाला पाहिजे, एवढं मला वरदान द्या. भगवान विष्णूंनी तथास्तु सांगितलं म्हणून आपण त्या गयेला जाऊन त्या ठिकाणी श्राद्ध घालतो. आणि मग त्या धुंदुकारीचं श्राद्ध तिथं घातलं. घरी आला. घरी आल्यानंतर सुद्धा तो धुंदुकारीचा आत्मा त्या ठिकाणी शांत झालेला नव्हता. पुन्हा रात्रीच्या वेळेस तो विवळत होता आणि विवळत असणाऱ्या आत्म्याचं ज्या वेळेस निराकरण करायचं म्हणून स्वतः गोकर्ण सूर्यदेवांकडे गेला. सूर्यदेवांना विचारलं की असं का होतं? त्यावेळेस सूर्यदेवांनी सांगितलं की श्रीमद भागवताचं त्या ठिकाणी कथा करा. आणि मग त्यावेळेस त्या गोकर्णाने श्रीमद भागवताची कथा केली. आणि ती कथा केल्यानंतर त्या धुंदुकारीचा 7 दिवसामध्ये त्या वेळूच्या एका 7 गाठींमधून एक दिवशी एक गाठ फुटत गेली, भागवतात सांगितलं जातं. आणि 7व्या दिवशी त्याचा उद्धार झाला. मला एकच गोष्ट सांगायची आहे की प्रवचन कशासाठी, कीर्तन कशासाठी, कथा कशासाठी ठेवायची असते तर तो जो आत्मा असतो ना, तो आत्मा सूक्ष्म रूपाने, अतिशय सूक्ष्म रूपाने म्हटल्यापेक्षा अतिशय आपल्याला जो डोळ्यांना दिसू शकत नाही अशा रूपामध्ये तो आज आपल्या प्रत्येकामध्ये या ठिकाणी वास्तव्य करतो. कारण आज आपण त्या मातेसाठी, त्या आईसाठी इथं आलेलो असतो. आणि मग तो जो वास्तव्य करीत असलेला आत्मा आहे ना, तो ही सगळी कथा ऐकत असतो. आणि म्हणून प्रवचन आणि कथेचं त्या ठिकाणी नियोजन केलं जातं की त्या आत्म्याला पुढे चिरकाल शांती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि अन्नदान का केलं पाहिजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक शीत दिलेले अन्न होय पोटी कुळांचे उद्धरण. आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने अशा कार्यक्रमांमधून अन्नदान केलं पाहिजे. म्हणजे पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान हे जे विधी आहे दशक्रियेच्या निमित्ताने ते या ठिकाणी संपन्न होतात. श्लोकाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण विचार करतो की देह नश्वर आहे, नाशिवंत आहे, देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळिया ना मनोने धनंजया जिया परी. की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जर जन्म आणि मृत्यू हे जर आयुष्यामध्ये 2 सोहळे येणार आहेत. जन्म आपल्या हातात नाही आणि मृत्यू कधी होणार हेही आपल्या हातात नाही. आणि मग जी हातात नसणारी गोष्ट आहे, जन्म नावाच्या तटापासून मृत्यू नावाच्या तटापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा करायचा हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. आणि त्यालाच आपण जीवन म्हणतो. आणि मग ते जीवन कुणाला एका दिवसापासून तर 100 वर्षापर्यंत, 110 वर्षापर्यंत कलियुगामध्ये आज या ठिकाणी माणसं जगतात. हे जे जीवन आहे हे जीवन भगवंताने दिलेलं असतं. आता हे जीवन जगत असताना आई नावाच्या भूमिकेमधून जेव्हा आई नावाचं पात्र त्या ठिकाणी काम करताना आज आईचा दशक्रिया विधी आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने मला बोलणं या ठिकाणी अगत्याचं आहे की जन्म झाला, एखाद्या कुटुंबामध्ये गेलो आणि त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर आपल्या वाट्याला जे कर्म आलं म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. त्यावेळेसचा काळ होता, अर्जुन क्षत्रिय होता आणि क्षत्रिय अर्जुनाला रणांगणामध्ये युद्ध करण्याची गरज होती. पण आज आम्हाला रणांगणामध्ये युद्ध करण्याची गरज नाही. मग आज तुम्हाला आणि आम्हाला काय करायचं आहे? देह नाशिवंत आहे, तो जाणार आहे, मृत्यू येणार आहे, त्याला या देहाला काळ घेऊन जाणार आहे, तो पंचतत्वात विलीन होणार आहे. मग आपण मात्र या जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर धर्माचं पालन केलं पाहिजे. म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा की अर्जुना तू काय कर, युद्ध कर. म्हणजे भगवंताने त्यावेळेस अर्जुनाला सांगितलं होतं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महीम तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय वृद्धाय कृतनिश्चया. हरला तर तू काय होशील? स्वर्गात जाशील. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महीम. जर तू जिंकला तर या सगळ्या
ब्रह्मांडाचा काय होशील, राजा होशील. आणि तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, आणि म्हणून कुंतीपुत्र कर्णा, कुंतीपुत्र अर्जुना, तू काय कर की या ठिकाणी युद्ध कर. युद्धाला नाही म्हणू नको, शरीराचा विचार करू नको, मोहामध्ये पडू नको. तुझ्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ना, ते कर्म तू प्रामाणिकपणे कर. आणि मग आज माझ्या आणि तुमच्या वाट्याला काय कर्म आलेलं आहे. तुम्ही जो पेशा करताना, जर तुम्ही मुलगी म्हणून जन्माला आलेलं असेल तर तुमची मुलीचं कर्तव्य केलं पाहिजे. मुलगा म्हणून जन्माला आलेले आहे तर मुलाचं कर्तव्य केलं पाहिजे. वडील म्हणून तुम्ही भूमिका जर बजावत असेल तर वडिलांचं कर्तव्य केलं पाहिजे. आई म्हणून जर भूमिका तुम्ही जर समजा बजावत असेल तर आईचं कर्तव्य केलं पाहिजे. सून म्हणून जर तुम्ही जर जन्माला आलेलं असाल, वागत असाल, तर मग तुम्ही त्या सुनेचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि आपल्या आईसारखंच आपल्या सासूला समजून त्या ठिकाणी आपण आपलं वर्तन केलं पाहिजे. आणि असं केलेलं जे वर्तन आहे ना, तेच धर्माला अभिप्रेत आहे. धर्म म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुमच्या माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना, मी शिक्षक आहे, कीर्तन प्रवचन करतो, माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ना, ते कर्म मला त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं करणं गरजेचं आहे. तुम्ही शिक्षक म्हणून गेलात, तुम्हाला विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन त्या ठिकाणी करत असताना तुम्ही तुमचं 100% त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. कीर्तन प्रवचन केवळ सांगण्याची गोष्ट नाही तर ती जगण्याची गोष्ट आहे. आणि तुम्हाला पहिल्यांदा कीर्तन प्रवचन जगता आलं पाहिजे. सांगणारे खूप आहेत, रडून रडून सांगणारे आहेत, पण जगतात का हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आई गेली, आईची भूमिका आपण म्हणतो की मग जर हा देह नाशिवंत आहे, तो जर नश्वर आहे, तर मग आपल्याला त्रास का होतो. आपल्याला त्रास याच्यासाठी होतो की आपण या देहाला इतके चिकटलेलो आहे, इतके बिलगलेलो आहे, इतके याच्यामध्ये एकरूप झालेलो आहे की आपण ते सोडायलाच तयार नाही. तो मोह त्या ठिकाणी आपल्याला त्रास देतो. खरं तर हा सगळा जो संसार आहे ना, हा सगळा संसार मोहाचा आहे, मायेचा आहे. सांगितलं जातं कुणाचे गणगोत कोणीच नाही, आई कुणाची नाही, बाप कुणाचा नाही, भाऊ कुणाचा नाही, बहीण कुणाची नाही. अभंगामधून संतांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग एक काम करा ना, जीवन जगत असताना, जर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर त्या संतांनी जीवन जगत असताना काही ध्येय ठेवले, तसं आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही ध्येय ठेवा ना. कोणतं ध्येय ठेवलं असं जर आपण सहज संतांकडे डोकून बघितलं तर ज्ञानोबा माऊली त्या ठिकाणी सांगतात, काय सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा जो त्रैलोक्याचा संसार आहे ना, हा सगळा संसार मी काय करीन, सुखाचा करील. आणि म्हणून 13व्या शतकामध्ये संस्कृत भाषेमध्ये अडकून राहिलेली जी गीता होती ती आपल्या पुढे प्राकृत भाषेत आणली. आणि तुमच्या आमच्या जगण्याचं जे बळ आहे ते ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं, हरिपाठाच्या रूपाने आपल्या समोर ठेवलं. नामदेवरायांना जर विचाराल तुम्ही काय ध्येय जगताना ठेवलं, नामदेवराय सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. की मुठभर लोकांच्या हातामध्ये गेलेली ज्ञानाची मक्तेदारी मोडवून त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा नामदेवरायांनी त्या ठिकाणी मानली. आणि निवळ कीर्तन म्हणून करायचं नाही तर ज्ञान दीप लावू जगी. या जगामध्ये उजेडासाठी दिवे लागलेले असतील, पण ज्ञानाचे दिवे लावण्याचं काम मी माझ्या आयुष्यात करणार आहे, हे नामदेवरायांनी त्यावेळेस ठरवलं. संत एकनाथ महाराजांना जर विचाराल तर एकनाथ महाराज सांगतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे संपूर्ण त्रैलोक्य त्या ठिकाणी आनंदाने भरून गेलं पाहिजे, असं मी ब्रीद त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तुकाराम महाराजांना जर विचाराल तर तुकाराम महाराज सांगतात, अहर्निशी सदा परमार्थ करावा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कायम स्वरूपी परमार्थ केला पाहिजे. आणि गीता सुद्धा तेच सांगते की तुम्ही तुमचं काम करत जा, कामामध्ये काम मुखी म्हणा राम राम. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा कामधंदा सोडू नका, शेतातलं काम सोडू नका, पण मुखामध्ये मात्र त्या देवाचं नामस्मरण ठेवा. आणि ज्या वेळेस तुमच्या मुखामध्ये ते कायमस्वरूपी राहील त्यावेळेस तुम्ही त्या भगवंताच्या स्थानापर्यंत, भगवंताच्या भुवनापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकालापर्यंत जर तुमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाव यावं असं वाटत असेल तर तुम्ही दररोज त्या ठिकाणी नित्य नियमाने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. काय असतं आई नावाचं पात्र. जर घरामध्ये
दादा, जर 5 माणसांचा जर समजा कुटुंब असेल आणि 5 माणसांच्या कुटुंबामध्ये जर 4 माणसांचा जर स्वयंपाक असेल, तर मला सांगा उपाशी राहणारं पात्र कोणतं असतं? उपाशी राहणारं पात्र हे आईचं पात्र असतं. अगोदर माझ्या घरामध्ये असणारी माझी मुलं असेल, माझे पती असतील, या सगळ्यांना जेवण घातल्यानंतर जे शिल्लक राहील ती माता खाते, आणि शिल्लक नसेल तरी कधी मी उपाशी आहे असं कधीच जाणू देत नाही. असं जे पात्र असतं ना, तर ते आईचं पात्र असतं. आईचं पात्र काय असतं? जर समजा एखादा मुलगा बाहेर कामासाठी गेलेला असेल, शेतात गेलेला असेल आणि तिकडनं तो परत येतो आहे, त्यावेळेस दादा तुला भूक लागली का रे, हे विचारणारं जे पात्र असतं ना, ते आईचं पात्र असतं. आई काय असते? सासरी नांदायला गेलेली लेक जर समजा माहेरी आलेली असेल, तर तिच्या घरामध्ये सगळं असू द्या हो, सगळं असलं तरी माहेरी गेलेली लेक ज्या वेळेस सासरी नांदायला निघते ना, त्यावेळेस त्या लेकीच्या पिशवीमध्ये कुरडया, पापड, सेवया, डाळी गरज नसताना सुद्धा ती कोंबते आणि निघताना दरवाजापर्यंत, रस्त्यापर्यंत, गाडीपर्यंत येऊन त्या लेकीला सांगते की पिशवीमध्ये सामान ठेवलंय, गेल्यावर काढून घे बरं का. हे जे पात्र असतं ना, तर हे आईचं पात्र असतं. आईची थोरवी आतापर्यंत अनेक साधू संतांनी वर्णन केलेले आहे. खरं तर एक सांगू का, संतांनी आपल्या या महाराष्ट्र भूमीसाठी, या भारत भूमीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा संतांच्या माया, संतांची कणव, संतांची दया वर्णन करून सांगायची वेळ येते ना, त्यावेळेस दुसरा शब्द नसतो. आईची उपमा त्या संतांना त्या ठिकाणी दिलेली असते. आणि मग जर समजा संतत्व सिद्ध करण्यासाठी जर आईचा आधार घ्यावा लागतो, तर मला सांगा आई नावाचं पात्र किती मोठं आहे. उदाहरण सांगतो, भगवंत त्या ठिकाणी पृथ्वीवरती अवतार धारण करतो. एडणी पाटील कशासाठी धारण करतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे 2 गोष्टी आहेत, सज्जन आणि दुर्जन. हा जो भेद आहे ना, हा भेद एक वेळेस देवाने केलेला आहे, पण हा भेद संत आणि आई करत नाही. आणि ही गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. भेद कसा आहे? गीता आपल्याला सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, तेव्हा तेव्हा देव काय करतो? अवतार धारण करतो. कशासाठी? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम. की जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहे, जे दुराचारी आहे, जे दुर्जन आहे, त्या दुर्जनांचा संहार करण्यासाठी भगवान अवतार घेतो आणि त्यांचा नायनाट करतो. मला सांगा ना, संतांनी आतापर्यंत असा कुणाचा हातामध्ये शस्त्र घेऊन त्या ठिकाणी नायनाट केलेला आहे? माझ्या माऊलींना ह्या जगाने इतका त्रास दिला. आज ज्या माऊलींना आपण डोक्यावर घेऊन नाचतोय, त्या काळामध्ये त्या माऊलींच्या जोडीमध्ये साधी भिक्षा देण्याचं काम सुद्धा कोणी करत नव्हतं. त्याच माऊलींना ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या गुरूंकडे पसायदान मागायचं होतं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो, की जे खळ आहे, जे दुर्जन आहे, त्या दुर्जनांमधला वाकडेपणा नष्ट होऊ दे. दुर्जनांना मारायची भाषा त्या ठिकाणी संतांनी वापरलेली नाही. तद्वत आई नावाचं पात्र आहे. एखादा मुलगा त्या ठिकाणी चुकीचा वागत असेल तरी शेवटपर्यंत आई कधीच अशी म्हणत नाही की त्याचं वाटोळं होऊ दे, त्याचा नायनाट होऊ दे. ती आई सांगते की नाही, तो चांगला आहे, तो सुधरेल. एक ना एक दिवस त्याची सुधारण्याची आई आयुष्यभर त्या ठिकाणी वाट पाहत असते. पौराणिक संदर्भ द्यायचे ठरले तर आपल्याला किती पण देता येतील. आपल्याला सगळ्यांना महाभारतातलं एक उदाहरण माहित आहे, ज्याचा मगाशी कौंतेय म्हणून कर्ण असा माझ्याकडनं उल्लेख झालेला होता. हा जो कर्ण आहे ना, हा कर्ण ज्यावेळेस रणांगणामध्ये महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध त्या ठिकाणी सुरू होतं आणि 18 दिवसाच्या युद्धामध्ये द्वेषानं पेटून उठलेला होता. कौरवांकडचे अनेक शूरवीर त्या ठिकाणी मरत होते आणि ते मरत असताना त्याने प्रतिज्ञा केली की उद्या पांडवांपैकी एक तरी पांडव या ठिकाणी मी मारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे वाक्य होतं ना, हे वाक्य ऐकलं त्या ठिकाणी कुणी, तर हे कृष्ण भगवंतांनी वाक्य ऐकलं आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी त्यांच्या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी निवारण करण्याचं काम मागे पुढे उभा राहे संभाळित आलिया घात निवाराया, या उक्तीप्रमाणे
याचं निवारण केलं पाहिजे, नाही तर उद्या पांडवांपैकी कोणी राहणार नाही. म्हणून तो कुंतीकडे जातो आणि कुंतीला सांगतो की एक काम कर, रात्रीच्या वेळेस तू कर्णाच्या राहोटीमध्ये जा आणि कर्णाकडे पांडवांचं दान माग. त्यावेळेस त्या कुंतीला तो सगळा इतिहास सांगतो की त्याने अशा पद्धतीचं जे वचन घेतलेलं आहे ते जर उद्या सत्य झालं तर पांडवांपैकी एखादा जण उद्या आपल्याला कदाचित दिसणार नाही. एकतर अर्जुन जाऊ शकतो, धर्म जाऊ शकतो, भीम जाऊ शकतो, नकुल जाऊ शकतो किंवा सहदेव जाऊ शकतो. आणि असं जेव्हा कुंतीला सांगितलं तेव्हा त्याच श्रीकृष्णानं एके दिवशी कर्णाला सुद्धा ओळख करून दिलेली होती की तुझी आई कोण आहे, तर ती कुंती आहे. आणि मग कुंती माता त्या ठिकाणी त्या कर्णाच्या राहुटीमध्ये जाते. राहुटीमध्ये गेल्यानंतर ती त्या ठिकाणी आपला पदर पसरते आणि सांगते की मला पांडव दान कर. त्यावेळेस कर्ण त्या कुंती मातेकडे बघतो आणि कुंती मातेला विचारतो की एक सांग पहिल्यांदा, तुला इथं कुणी पाठवलं. त्यावेळेस ती सांगते की नाही, मला कुणी पाठवलं हे महत्वाचं नाही, पण तू पांडव दान कर. त्यावेळेस तो तिला विचारतो की कुंती माते, तुला मुलं किती आहे? त्यावेळेस ती कुंती माता मान खाली घालते आणि मान खाली घालून एक उत्तर देते, तुझ्या सहित 6. असं ज्यावेळेस त्या कुंती मातेनं उत्तर दिलेलं असतं त्यावेळेस कर्ण त्या ठिकाणी कुंती मातेला म्हणतो की जर तुला कृष्णानं पाठवलेलं नसतं आणि तू स्वतः तुझ्या मनानं जर या ठिकाणी आलेली असते तर कदाचित मी याच ठिकाणी माझ्या हातामधलं शस्त्र खाली ठेवलं असतं आणि या युद्धभूमीमधून मी बाजूला निघून गेलेलो असतो. पण तू तुझ्या स्वतःच्या मनानं आलेली नाही. तुला कोणी पाठवलेलं आहे, तर तुला कृष्णानं पाठवलेलं आहे. आणि म्हणून मी तुला वचन देतो की उद्या संध्याकाळ होईपर्यंत तुझ्या मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झालेला असेल, मग तो पांडवांपैकी असेल की माझा असेल हे मात्र मी तुला निश्चित सांगू शकणार नाही. दुसरा दिवस उजाडतो, युद्धाला सुरुवात होते. त्या ठिकाणी अर्जुनाचं आणि कर्णाचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी चालू होतं. आणि चालू असलेलं युद्ध ज्यावेळेस मोक्यावर येतं त्यावेळेस गुरुच्या अभिशापानुसार विद्या त्या ठिकाणी कर्णाला आठवत नाही. त्यांच्या रथाचं चाक त्या ठिकाणी जमिनीमध्ये गाडलं जातो. तो रथातून खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर त्याचा एक हात त्या चाकाला अडकलेला असतो. दुसऱ्या हाताने तोंडामध्ये त्या ठिकाणी त्या धनुष्याची दोरी धरतो आणि अर्जुनावर एका पाठोपाठ एक बाण सोडतो. एक हात अडकलेला असताना दाताने दोरी ओढायची आणि बाण मारायचे, तरी कर्ण त्या ठिकाणी ज्या वेळेस अर्जुनाला आटोपत नव्हता त्यावेळेस त्या ठिकाणी कृष्णानं काय केलं, कृष्ण पटकन रथावरून ते खाली उतरला, एका ब्राह्मणाचा वेश त्या ठिकाणी धारण केला आणि कर्णाचं जे औदार्य आहे, जे ऐश्वर्य आहे ते म्हणजे दान. आणि मग काय करायचं तर ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्या युद्धभूमीवरती त्या ठिकाणी कर्णापर्यंत जाऊन कृष्ण ब्राह्मणाच्या वेशात जातो आणि सांगतो की मला दान कर. त्यावेळेस तो सांगतो की अरे मी या चिखलामध्ये पडलेलो आहे, रथाचं एक चाक या ठिकाणी मी उचलून धरलेलं आहे, एका हाताने बाण मारत आहे, दाताने त्या ठिकाणी दोरी ओढत आहे. आज माझ्याकडे या ठिकाणी काय आहे की जे मी तुला दान देऊ शकतो. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं की एक आहे ना, तुझा एक दात सोन्याचा आहे आणि तो सोन्याचा दात जर तू मला काढून दिला तर तो तुला दान देता येऊ शकतो, तुला द्यायचा नसेल तर देऊ नको. असं म्हटल्यानंतर एका क्षणाचाही विचार न करता ताबडतोब त्या कर्णाने तो दात उपटला आणि त्या ब्राह्मणाला तो दान दिला. पण दात उपटून तो दान देईपर्यंत त्या बाणावरचं दुर्लक्ष झालं आणि अर्जुनाच्या बाणाचा मारा त्या ठिकाणी कर्णावरती आला आणि कर्ण त्या ठिकाणी गतप्राण झाला. मला सांगा, कुंतीला असं कधीच वाटत नव्हतं की कर्ण मरावा, कर्ण मेला पाहिजे हे कोणाला वाटत होतं किंवा त्यासाठी प्रयत्न कुणी केले तर ते भगवंताने केले. का केले? कर्ण चुकीच्या बाजूने युद्ध करत होता हे भगवंताला माहित होतं. अनितीची बाजू आहे कौरवांची आणि जर आज अनितीचा जर विजय झाला तर मग नीतीवर कोणी विश्वास ठेवणार नाही, न्यायावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून या जगाचा चालक मालक करता जो होता ना, त्या कर्त्याला असं वाटत होतं की कर्ण मेला पाहिजे, त्यासाठी त्याने ब्राह्मणाचा वेश धरून प्रयत्न केले. पण कुंतीला असं कधीच वाटलं नाही की जो लग्नाच्या अगोदर झालेला मुलगा होता, जो धर्माला मान्य नसलेला मुलगा होता, जरी तो जगाला मान्य नव्हता तरी तो तुमच्या भाषेत सांगतो पोटचा गोळा होता आणि तो पोटचा गोळा मरावा असं कोणत्याच आईला वाटत नाही. इतकं मातृहृदय अतिशय विशाल असतं.
गांधारीच्या बाबतीमध्ये तरी काय वेगळं आहे? 100 कौरव होते, कुरुक्षेत्रावरती 99 कौरव त्या ठिकाणी मरून गेलेले होते, एकटा फक्त दुर्योधन शिल्लक राहिलेला होता. दुर्योधन दुराचारी वागत होता, अधर्माने वागत होता. आपल्या आई समान असणारी जी भाऊजाई आहे त्या भाऊजाईला फरफटत त्याने भर सभेमध्ये आणून विवस्त्र करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. हे गांधारीला माहीत नव्हतं का? हे सुद्धा गांधारीला माहीत होतं. तरी सुद्धा तो दुर्योधन त्या ठिकाणी जगला पाहिजे यासाठी ती त्या दुर्योधनाला धर्मराजाकडे पाठवते, अर्थात युधिष्ठिराकडे पाठवते आणि विचारते की न्याय काय असतो, धर्म काय असतो. कधीच जो कधी खोटं बोललेला नाही असा धर्मराज आपल्या शत्रू पक्षामधील जो मुख्य आहे त्याला सांगतो की तुझं जर तुला वाचायचं असेल, तुझं शरीर जर वज्राचं करायचं असेल तर तू ज्या आईनं लग्न झाल्याबरोबर आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आपल्या आयुष्याचं तेज आपल्या डोळ्यांमध्ये समाविष्ट करून एकत्र करून ठेवलेलं आहे, तू जर विवस्त्र होऊन नग्न होऊन जर त्या आई पुढे गेला आणि जर उभा राहिला तिने जर तुझ्याकडे बघितलं तर तुझं संपूर्ण शरीर वज्राचं होईल असं धर्मराजानं सांगितल्याबरोबर गांधारी पट्टी सोडायला तयार झाली, जिने आजपर्यंत कधी सोडलेली नव्हती. याला पुत्रमोह म्हणतात. आणि मग ज्यावेळेस तो त्या ठिकाणी येत होता त्यावेळेस सुद्धा काय झालं, पुन्हा कृष्णाने ब्राह्मणाचं रूप धरलं आणि सांगितलं की अरे तू इतका मोठा झाला, तुला पटतं का? तुला तरी हे मान्य आहे का? किमान एक काम कर, लज्जा रक्षणासाठी कमरेला तरी झाडाची पाला बांध. आणि म्हणून दुर्योधन त्या ठिकाणी कमरेला आपली लज्जा रक्षणापुरतं आपली मांडी त्या ठिकाणी झाकतो आणि ज्यावेळेस तिकडे जाते संपूर्ण शरीर त्याचं वज्राचं झालेलं असतं पण तेवढा भाग झालेला नसतो. आणि रणभूमीवर ज्यावेळेस भीमाचं आणि दुर्योधनाचं गदा युद्ध चालू असताना त्यावेळेस तो भगवान श्रीकृष्ण त्या भीमाला सांगतो की जो गदा आहे ना, गदा तिथं मार. म्हणजे त्या मांडीवर खून करून गदा मारण्याचं, कारण गदा युद्धामध्ये कमरेच्या खाली कधी वार करत नाही. पण भगवंताने सांगितलं की या अधर्माचा जर नाश करायचा असेल ना तर तुम्हाला सुद्धा काही गोष्टी बदलाव्या लागतील. आणि म्हणून दुर्योधनाला त्या ठिकाणी मांडीवर वार केला की ज्या मांडीवरती तो द्रौपदीला बसण्यासाठी खून करत होता आणि तो भीमाने पण केलेला होता की एक दिवस तुझ्या हीच मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही. मला फक्त एकच सांगायचं आहे, दुर्योधन मारला गेला. पण दुर्योधन मरावा असं त्या आईला शेवटपर्यंत कधी वाटलं का? हे मातृहृदय असतं. म्हणजे 2 उदाहरणं फक्त मी यासाठी दिले की आई अशी असते ना की आपला मुलगा कितीही बिघडलं तरी ते कधीतरी सुधरेल ही अपेक्षा त्या ठिकाणी असते. आणि मग मुलांनी तरी का असं करायचं असतं? कधीतरी मुलांना पण असं वाटलं पाहिजे ना की अरे एक वेळ आपल्या आईचे जे विचार आहे ना ते विचार गावंढळ असू शकतात. एक वाक्य माझं लक्षात ठेवा, एक वेळ आईचे विचार गावंढळ असू शकतात पण आईचं प्रेम मात्र कधीच गावंढळ नसतं. ते निरागस असतं, ते निस्पृह असतं, ते निस्वार्थी असतं, ते निखळ प्रेम असतं. आणि या निखळ प्रेमाला आपण का मुकतो? का त्या आईचं आपल्याला कधीतरी ओझं वाटतं? आणि म्हणून अशा आईच्या कार्यक्रमांमधून गाणे गात बसण्यापेक्षा त्या आईचं जे महत् कर्तव्य आहे ना ते आपण सगळ्यांनी अधोरेखित या ठिकाणी केलं पाहिजे. आणि आपल्या वाट्याला जे आलेलं आईचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य अतिशय निष्ठेनं आपण पूर्ण केलं पाहिजे. आई काय असते? आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही उरतही नाही, कवी कल्पनांमधून आपण त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. आणि मग जर ती आयुष्याची शिदोरी म्हणून जर आई असेल आणि शरीर नश्वर असेल, जन्म मृत्यू हे जर अटळ असेल तर मग आपण या मोहाच्या संसारामधून आपण बाजूला केलं पाहिजे. आपल्याला दुःख का होतं असं मघाशी मी एक प्रश्न उपस्थित केला होता आणि तो प्रश्न उपस्थित करताना मी असं बोललो होतो की आपला जो संसाराविषयीची जी आसक्ती आहे, जो मोह आहे ना तो मोह आपल्याला त्रास देतो. एक साधं उदाहरण देतो. एक आजोबा असतो आणि तो आपल्या नातवाला घेऊन त्या ठिकाणी यात्रेमध्ये जातो. यात्रेमध्ये गेल्यानंतर तो जो नातू असतो ना तो नातू त्या ठिकाणी त्या आजोबाकडे वेगवेगळ्या पद्धतीने त्या बाजारात विकल्या गेलेल्या ज्या विकणाऱ्या वस्तू आहे त्या वस्तू मागण्याचा प्रयत्न करतो. मी किती लांबू शकतो पण मला लांबवायचं नाही आहे. माझं असं आहे, सध्या 20-20चा सामना चालतो आणि कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढले पाहिजे. जेवढं जास्त सांगता आलं तेवढं या निमित्तानं जास्त सांगितलं पाहिजे असं मला तरी या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. कारण माझी कर्मभूमी आहे आणि ही जी कर्मभूमी आहे, माझं गाव आहे, माझं शिवार आहे आणि या शिवारामध्ये त्या साधू संतांच्या चांगल्या शब्दांनी आपण या ठिकाणी काहीतरी सुमनांजली वाहिली पाहिजे. आणि म्हणून
तो आजोबा ज्यावेळेस त्या नातवाला सांगतो की अरे हे घेऊ नको, ते घेऊ नको, ते घेऊ नको, शेवट तो नातू म्हणतो आजोबा एक काम करा ना, आता हे जे साप आहे ना, नकली साप, हा साप तरी विकत घ्या. नातवाचा आग्रह असतो, आजीला आणि आजोबाला तो पूर्ण करावाच लागतो. नातवानं तो साप त्या ठिकाणी विकत घेतला आणि तो नातू तो साप घेऊन घरी आला. घरी आल्या तर आजी पलंगावर झोपलेली होते आणि मग नातू काय असतो, बिलंदरच असतो. त्या नातवानं तो साप आणला आणि साप आणल्यानंतर मग काय केलं, आजी आता शांत झोपेल ना, मग तो जो साप होता ना तो आजीच्या गोधडीमध्ये सोडून दिला. आजीला जाग आली आणि आजीला जाग आल्यानंतर मग काय झालं, त्या आजीचा जो हात होता ना तर तो त्या नकली सापावर पडला. हाताला काहीतरी लागलं. बरं, तो नकली साप असा हात लागला की वळवळ करतात, त्याची मणी असतात बघा, अशा हातात दाळा. चांगला सापा म्हणजे जिवंत सापापेक्षा सुद्धा जास्त हालचाल करतो. आणि मग तो नकली साप हल्ल्यानंतर आईला जाग आली आणि तिने जेव्हा बघितलं की आपल्या हातामध्ये साप आलेला आहे, तिला पलंगावरून खाली उतरता येत नव्हतं, पण दुसऱ्याच सेकंदामध्ये तिने पलंगावरून डायरेक्ट खाली उडी मारली. घडलं असं की तिचे पाय धड नव्हते. त्या सापाच्या भीतीमुळे ती पलंगावरून खाली पडली आणि खाली पडल्यामुळे तिचा एक पाय मोडला. आता मला सांगा, या ठिकाणी तिचा पाय मोडला हे खरं होतं की साप खरा होता? पाय मोडला हे खरं होतं. तो साप खरा होता का? तसाच संसार आहे. संसार खरा नाहीये, तो खरा आपल्याला वाटतोय. मी गेल्यावर काय होईल, मरून बघा, सगळं तयार आहे. लाकडं तयार आहे, जाळणारे तयार आहे, त्याच्यावरती अनेक पद्धतीचे आता वेगवेगळे शोध लागलेले आहे. जाळण्यासाठी घरापर्यंत माणसं येण्यासाठी सुद्धा तयार आहे, वाजत गाजत नेण्यासाठी सुद्धा तयार आहे. आणि मग आपल्याला या शरीराचा जो मोह झालेला आहे ना, तो मोह आपल्याला पहिल्यांदा दूर करता आला पाहिजे. प्रके यात्रेच्या संदर्भाने आईचं एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. 1954 साली श्यामची आई नावाचा चित्रपट त्या ठिकाणी येऊन गेला. साने गुरुजींनी 1950 साली आपली जीवन यात्रा संपवली आणि 1954 प्रके यात्रेंनी श्यामची आई नावाचा चित्रपट काढला. त्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. हे राष्ट्रपती पारितोषिकाचं जे वितरण होतं ना, हे दिल्लीला त्या ठिकाणी राष्ट्रपती भवनात होणार होतं. आणि प्रके यात्रेंना या ठिकाणी इकडे निरोप आला की तू प्रके एक काम करा, तुम्ही दिल्लीला या. त्यावेळेस प्रके यात्रेंची आई अतिशय अंथरुणावर खिळलेली होती आणि तिला जेव्हा कळालं, प्रकेंनी सांगितलं की मी एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाला पारितोषिक घेण्यासाठी मला दिल्लीला जायचं आहे, त्यावेळेस ती आई काय म्हटली माहिती आहे की, प्रल्हाद एक काम कर ना, त्या राष्ट्रपतीला सांग ना की दिल्ली खूप लांब आहे, मला येणं शक्य नाही, जर कुणी दिल्लीवरून येणार असेल ना तर पुण्याला तेवढा पुरस्कार पाठवून दे. त्यावेळेस प्रकेंनी आपल्या आईला चांगलं समजून सांगितलं की आई तसं नसतं ग, जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो ना तेव्हा तो घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं. आणि मग प्रके यात्रेंनी आपली स्वतःची गाडी काढली, ड्रायव्हर काढला आणि ती दिल्लीला गेली. दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी तो पुरस्काराचा स्वीकार केला. पुरस्कार खूप मोठा होता तो. त्या पुरस्काराचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्यानंतर तिथून ते परत निघाले. पण जाताना ज्यावेळेस प्रके यात्रे दिल्लीला निघाले होते ना, त्यावेळेस आईने एक इच्छा प्रकट केलेली होती की प्रल्हाद, तू जेव्हा हा पुरस्कार घेऊन येशील, पुण्याला येशील, त्यावेळेस एक काम कर ना, मला एकदा काशीला घेऊन जा, असं त्या प्रकेंना आईने सांगितलेलं होतं. आणि पुरस्कार वितरण संपल्यानंतर ज्यावेळेस प्रके यात्रे त्या ठिकाणावर निघाले, रस्त्यात असताना एक मुक्काम होणार होता आणि मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत ते येऊन पोहोचले. त्यावेळेस रस्त्यात त्यांना निरोप मिळाला की आई गेली. आई गेल्याचं त्यांना अतिशय दुःख झालं. खरंच सांगतो ना, ज्यांच्या आयुष्यामध्ये आई असती ना ते अतिशय खूप महान असतात, खूप मोठे असतात. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, इथं बसलेले 75% लोक, 90% लोक मला सगळेजण ओळखतात की मी 9 महिन्याचा असताना माझी आई वारली आणि त्यामुळे आईचं प्रेम काय असतं ना खरंच मला माहीत नाही. पण मावशीनं जे माझ्यावर प्रेम केलं ना, तर त्याच्यातून मी कुठंतरी कल्पना करू शकतो की आईचं प्रेम काय असतं. आणि मग त्या प्रके यात्रे त्या ठिकाणी त्या गाडीतून खाली उतरले आणि धाय म्हटून रडायला लागले की माझी आई गेली, मी काय करू. त्यावेळेस त्यांच्या बरोबर आलेल्या लोकांनी सांगितलं की प्रके, अहो तुम्ही मोठे आहात, तुम्हाला माहित आहे जन्म आणि मृत्यू येणार आहे. आणि मग तुमच्या आईचं वय पण झालेलं होतं. खरं सांगतो ना, ज्या दिवशी
सर्व आईंचं या ठिकाणी निधन झालं ना, त्यावेळेस त्यांचे 2 मुलं माझ्या सोबत होते आणि आम्ही श्रीरामपूरवरून येत होतो. त्यांचा जो नातू होता ना, त्या नातवाला दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी 2 मुलं घेऊन गेलेले होते. एक आहे हिरामन मास्तर आणि दुसरा आहे गोऱ्या तात्या. खरं तर बाळू काका तिथं आदल्या 2 दिवस होता, मी सोडायला पण गेलेलो होतो, पण फक्त एक माणसाची बदली करून आईजवळ कुणीतरी असलं पाहिजे म्हणून बाळू काकाला घरी पाठवलं. आणि त्या दोघांना ज्यावेळेस मला सकाळी 6:45 बाळू काकाचा निरोप आला, फोन आला, त्यावेळेस मी त्यांना घ्यायला श्रीरामपूरला गेलो आणि तिथून घेऊन येत असताना अनकाईच्या रेल्वेच्या उताराला ज्यावेळेस उतरत होतो त्यावेळेस एम डी पाटील मला फोन आला की फोटो पाठवा. फोटो पाठवा म्हटल्यानंतर काय झालं असेल याची कल्पना सगळ्यांना माहीत होती. आणि ज्या 2 मुलांनी त्या ठिकाणी टाहू फोडला ना, त्यावेळेस मास्तरनं एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं. ते वाक्य आई सोडून गेल्याचं नव्हतं, ते वाक्य असं होतं की आज माझ्या आईला होणारा त्रास या ठिकाणी संपला. आईचा त्रास संपावा अशी ज्या मुलांची अतोनात इच्छा असते ना, कारण एखाद्या आजारामध्ये सुद्धा जर आपल्या आईला त्रास होत असेल, मला आईमुळे किती त्रास होतो हे महत्वाचं नाही, पण आईला जर एखाद्या आजारामुळे त्रास होत असेल तर त्याच्यातनं सुद्धा तिची सुटका झाली पाहिजे, हे त्या ठिकाणी त्या मास्तरचं वाक्य होतं. मी फक्त हात केला, थांबायला सांगितलं आणि अनेक वाड्यापासून गाडी पुढे काढली. तद्वत प्रके अत्रेंना इतर जण समजून सांगत होते की नका तुम्ही असं करू. प्रकेंनी सांगितलं की तुम्हाला काय सांगावं, राष्ट्रपतीने माझा या ठिकाणी सन्मान केला हे महत्वाचं नव्हतं, इथून गेल्यानंतर माझ्या आईनं माझ्या गालाचे पापे घेतले असते, माझ्या पाठीवरून हात फिरवला असताना तो माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. प्रके घरी आले, सगळ्या विधी केल्या, हस्तिकलश घेतला आणि आईची अंतिम इच्छा पूर्ण करायची म्हणून त्यांनी तो हस्तिकलश काशीला घेऊन गेले आणि काशीला गेल्यानंतर त्यांनी तो गंगेमध्ये तो कलश समर्पित केला. समर्पित करत असताना त्या कलशाला समोर धरून प्रके धाय म्हणून रडत होते. ते रडत असताना तिथल्या लोकांनी विचारलं, कारण प्रकेंना अख्खा भारत ओळखीचा होता, प्रकेंना विचारलं की तुम्ही का रडतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज माझ्याकडे सर्व आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे मुलं आहे, मान आहे, सन्मान आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण आज माझ्याकडे आई नाही, आज मी शून्य झालो असं म्हणून प्रकेंनी डोक्याला हात लावला आणि त्या गंगेच्या काठावरती आईचा अस्थि कलश समर्पित करत असताना त्या गंगेला आपल्या अश्रूंनी त्या ठिकाणी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप त्या आईला दिला. हे असतं आईचं प्रेम. आणि मग ही जी आईची माया असते, ही आईची माया आपल्याला सदोदित प्रेरित करत असते. ज्यावेळेस आईच्या संदर्भाने सांगायचं ठरतं आणि मृत्यू हे जे शाश्वत आहे, किती वेळा थांबायचं मला फक्त सांगा. एक 10 वाजेपर्यंत जर अशा पद्धतीने सासरू नयनांनी जो निरोप आहे तो निरोप त्या ठिकाणी आईच्या संदर्भाने दिला जातो. एक विधवा माता असते, आपल्या मुलाला तिने अतिशय पोटतिडकीने सांभाळलेलं असतं आणि सांभाळलेली माता एक दिवस त्याला यात्रेमध्ये घेऊन जाते. आईची उणीव माणसाला केव्हा भासते, एका प्रसंगातून फक्त आपल्या पुढे मांडतो. ज्यावेळेस ती आई आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी यात्रेत गेली, जन्माला येण्यापूर्वी वडील निघून गेलेले होते आणि मुलाला अतिशय प्रेमाने सांभाळलेलं होतं. अशी आई यात्रेत गेल्यानंतर ते मुलगा म्हणतं, आई मला गोडी शेव दे. ती म्हणते, बाळा माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही रे, मी तुला गोडी शेव नाही देऊ शकत. तो मुलगा म्हणतो, आई मला फुगा तरी दे. नाही रे बाळा, मी फुगा पण नाही देऊ शकत. ती आई शेवटी ते बाळ पुढे जातं. एक पिपाणी वाजवणारा असतो आणि मुलांना पिपाणीचं अट्रॅक्शन असतं आणि मग त्या पिपाणीचा जेव्हा आवाज येतो त्यावेळेस ते म्हणतात, आता पिपाणी तरी दे. ती म्हणते, बाळा तुझी शपथ, मी तुला काहीच देऊ शकत नाही. आणि मग ज्या वेळेस असं ती बाळ रडत असतं, आई त्याला घेऊन रडत असते, त्याच वेळेस एक दिंडी त्या ठिकाणाहून जात असते आणि दिंडी जात असताना त्या आईची आणि बाळाची चुकामुक होते. ते बाळ त्या दिंडीमध्ये हरवतं आणि ते बाळ बरंच अंतर पुढे चालून जातं. ते चालून गेल्यानंतर ज्या वेळेस एक त्याच्या लक्षात येतं की आपली आई आपल्या जवळ नाही, ते बाळ जोराने रडायला लागतं. एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी जवळ येतो आणि तो त्याला सांगतो की काय झालं बाळा, तुझी आई मी तुला भेटून देतो, पण तोपर्यंत तू शांत बस. आणि मग त्या बाळाला तो जवळ घेतो आणि सांगतो की थांब, आई सापडेपर्यंत तरी तू शांत बस. त्यावेळेस तो सद्गृहस्थ त्या बाळाला सांगतो की एक काम कर, तोपर्यंत तुला गोडी शेव देऊ का? नका काका, मला गोडी शेव लागत नाही. तोपर्यंत तुला फुगा देऊ का?
नका काका मला फुगाही लागत नाही, तोपर्यंत मी तुला एखादी पिपाणी देऊ का? नका काका मला पिपाणी पण लागत नाही. जे बाळ 5 मिनिटापूर्वी त्या गोडीशेवसाठी, त्या फुग्यासाठी, त्या पिपाणीसाठी रडत होतं, आई दूर निघून गेल्यानंतर त्याला कशाचीच गरज वाटली नाही. मला काय पाहिजे मग तुला काय पाहिजे असं जेव्हा त्या काकाने प्रश्न विचारला त्यावेळी त्यानं सांगितलं, मला फक्त माझी काय पाहिजे? आई पाहिजे. आणि आजची आई आहे ती आई ज्या कुटुंबामधून निघून गेली ना, तर त्या मुलांना विचारा त्या आईची उणीव काय असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगाने मी या ठिकाणी आजच्या सेवेचा शेवट करतो. छत्रपती शिवाजी महाराज 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये त्या ठिकाणी आऊसाहेबांचा मृत्यू झाला. आऊसाहेब गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांभोवती सगळ्या मंत्रिमंडळाचं त्या ठिकाणी कडर होतं. सगळेजण म्हणजे समजून सांगत होते, पण छत्रपती शिवाजी महाराज धाय मोकळून त्या ठिकाणी रडत होते आणि म्हणत होते की गड्यांनो आज माझी आऊ गेली. त्यावेळेस सगळेजण पुन्हा जन्म आणि मृत्यूचं पुन्हा चक्र सांगायला लागले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे आजपर्यंत माझं एवढं अख्खं आयुष्य गेलं, त्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी एवढ्या लढाया केल्या, पण या सगळ्या लढाया करत असताना मी ज्यावेळेस विजयी होऊन यायचो, पराक्रम करून यायचो, त्यावेळेस या गडावर येत असताना माझ्या ज्या पत्नी होत्या ना, त्या पत्नी हातामध्ये त्या ठिकाणी ताट घेऊन यायच्या आणि ताट घेऊन माझं औक्षण त्या ठिकाणी करायच्या. नक्की माझा सन्मान होता, पण दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर जी आऊ होते ना, तर ती आऊ त्या ठिकाणी पहिल्यांदा माझ्या गालावरून हात ठेवायची, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची आणि मला विचारायची, शोभा दमलास का रे? खूप त्रास झाला का तुला? आणि हे सांगणारं, हे म्हणणारा जो हात होता ना, तो हात आज माझ्या पाठीवरचा निघून गेलेला आहे. इतकं आई जाण्याचं त्या ठिकाणी शिवाजी राजांनी दुःख व्यक्त केलं. आणि मग जर आईचं प्रेम इतकं जर श्रेष्ठ असेल आणि आपला देह जर नश्वर असेल, तर मग आपण या देहाच्या पाठीमागे लागून का आपण आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही? प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म पहिल्यांदा प्राधान्यक्रमाने घेतलं पाहिजे आणि आई वडिलांची सेवा केली पाहिजे. जन्माचा सोहळा आपल्या हातात नसतो, पण मृत्यूचा सोहळा करणं एन डी पाटील आपल्या हातात असतं. आणि जर मृत्यूचा सोहळा करायचा असेल तर पहिल्यांदा सत्कर्म करा, चांगली कर्म करा. आपल्या वाट्याला जी जी कामं आलेली आहेत ती कामं तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. मृत्यूची तयारी करा गड्यांना. जर तुम्हाला कुठं गावाला जायचं असेल तर तुम्ही काय करतात? बॅग भरतात. बॅगेत काय काय लागतं ते सगळं आपण बॅगेत भरतो, पण आपण ह्या प्रवासाला आपण आलेलो आहे. जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाला आपण आलो, आपल्या हातात रिकामी बॅग आहे. या आयुष्यामध्ये त्या बॅगेमध्ये असं सामान भरा, असं सत्कर्माची पोतडी आपल्या जवळ भरा की ती पोतडी घेऊन आपल्याला आपला अखेरचा प्रवास त्या ठिकाणी संपन्न करता आला पाहिजे. दरेगाववरून मनमाड आणि मनमाडवरून दरेगाव. एखादा माणूस बाजारासाठी त्या ठिकाणी मनमाडला जातो आणि बाजार आटोपला की परत येतो. तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये बाजारासाठी आलेलो आहे. इथं राहून तुम्हाला आनंद जरूर घ्यायचा आहे, पण तो आनंद घेत असताना जी सत्सद विवेक बुद्धीची जी प्रेरणी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जर तुम्हाला इथून मनमाडला गेले आणि सांगितलं की मनमाडला तुम्ही आता मागे आपल्या दरेगावच्या ग्रुपला असा अनेक जोडपे होते की जे चारीधाम यात्रेला गेले. मला सांगा, चारीधाम यात्रेला गेल्यानंतर ते किती वर्ष तिथं राहिले? 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, महिनाभर राहिले आणि ते शेवटी कुठं आले? बाबा मला एक सांगा, दरेगावला ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर दुःख होतं का आनंद होतं? आनंद होता. मग आपल्या घरी येण्याचा जर आपल्याला एवढा आनंद होत असेल तर मग आपण कुठून आलेलो? आपण जर समजा त्या भगवंताकडून इथपर्यंत आलेलो आहे, इथं येऊन जर समजा आपण आपला प्रवास पूर्ण केलेला आहे, तर मग इथून त्या भगवंताकडे जाण्यासाठी आपण दुःखित अंतकरणाने तरी का जायचं? तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं जेवढं आयुष्य आहे ते अतिशय आनंदाने जगा. आज ज्या सर्व आई गेलेल्या आहेत त्या 80 वर्ष जगल्या. आपण सगळ्यांनी शब्दांच्या रूपाने श्रद्धांजली, सुमनांच्या रूपाने सुमनांजली, भावाच्या रूपाने भावांजली, आदराच्या रूपाने आदरांजली, श्रद्धेच्या रूपाने श्रद्धांजली आणि आता जे थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे त्या तिळेच्या रूपाने तिलांजली अर्पण करूया. त्या मातेला
त्या भगवंताजवळ सद्गती प्राप्त व्हावी अशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मनोमन इच्छा व्यक्त करूया. पगार परिवाराने आपल्या आईचा सांभाळ करत असताना 4 मुलं, 4 सुना, सगळे नातवंड, एक लेक, गोकुळ गांगुर्डे नावाचा एक मुलासारखा जावई, त्यांच्या पोटी आलेला त्यांचा मुलगा आणि त्यांच्या 3 कन्या पतवंड, ह्या सगळ्यांनी आईच्या प्रती जो सद्भाव या ठिकाणी दाखवला, तोच सद्भाव आपण आपल्या कुटुंबाप्रती, आपल्या नातेवाईकांप्रती, आपल्या आई वडिलांप्रती सर्वांनी अर्पण करावा अशी मी त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती करून त्याला स्मरून आपल्या सगळ्यांच्या पायाशी नतमस्तक होतो. आणि या विधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, गावामधील सगळे गणगोत, इष्टमित्र, कृषी क्षेत्रातील, राजकारणामधील जे सगळे महनीय व्यक्ती मान्यवर आलेले आहेत त्यांचा सुद्धा नामोल्लेख या ठिकाणी न करता केवळ त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि या आईच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी दरेगावचं वैभव, दरेगावचं ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथाच्या चरणी या ठिकाणी मनापासून सद्भाव व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जागेवर फक्त चप्पल काढून ठेवा पायातली. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तुया भूता. सदा कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी. एतमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. विठ्ठल 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 विठ्ठल.